बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान ज्या सिनेमात झळकतो तो सिनेमा सुपरहिट होतो असं म्हटलं जातं। पण 1995 मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट सिनेमात काम करण्यासाठी शाहरुख खानने तब्बल 4 वेळा नकार दिला होता। पण तरी पुढे जाऊन शाहरुखने तो चित्रपट केला आणि रिलीज होताच या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला। शाहरुख खानने जो चित्रपट 4 वेळा रिजेक्ट केला होता त्याचं नाव होतं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। शाहरुख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आजही रुपेरी पडद्यावर झळकतोय। मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमाची शाहरुख खाननं स्क्रिप्ट ऐकल्यावर त्याला राजच्या भूमिकेसाठी आपण फारच मोठे आहोत असं वाटलं आणि म्हणून त्याने या चित्रपटाला एक दोनदा नाही तर तब्बल 4 वेळा नकार दिला। पण त्यानंतर दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी केलेल्या आग्रहामुळे शाहरुखने हा सिनेमा स्वीकारला। प्रत्यक्षात शाहरुख खाननं ज्यावेळी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं तेव्हा त्याला सिनेमांमध्ये रोमॅन्टिक भूमिका साकारायची नव्हती, कारण त्याला वाटायचं की त्याचं वय हे रोमॅन्टिक भूमिकेसाठी योग्य नाहीये, खूपच जास्त आहे। पण तरी सुद्धा शाहरुख खानने कालांतराने अशा भूमिका साकारल्या आणि पुढे जाऊन चाहत्यांनी त्याला रोमॅन्सचा किंग हा टॅग बहाल केला। पण खास करून डीडीएलजे या सिनेमाबद्दल सांगण्यासारखी आश्चर्याची बाब म्हणजे या सिनेमातील राजच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक आदित्य चोप्राने शाहरुखला नव्हे तर टॉम क्रूजला पहिली पसंती दिली होती। त्यानंतर डीडीएलजे साठीच सैफ अली खानला देखील ऑफर देण्यात आली होती, पण सैफ अली खाननं या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर शाहरुख खाननं डीडीएलजे मध्ये राजची भूमिका साकारली। या चित्रपटात शाहरुखला देण्यात आलेलं राज हे नाव दिग्गज अभिनेते राज कपूर यांना इन्स्पायर होऊन देण्यात आलंय। 1995 मध्ये या फिल्मने तब्बल 102 कोटींहून जास्त रुपयांची कमाई केली होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।